आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून। संपर्क कृष्णात कोळी सर, मोबाईल नंबर 9423810208 73 73 66 08 88। जाडर बोबलात सर्वसाधारण महिला गटात प्रतिष्ठेची महासंग्राम। आमदार गोपीचंद पडळकरांचे कट्टर समर्थक संजय कुमार तेली मैदानात। राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भाजपकडून थेट आव्हान। जत तालुक्यातील जाडर बोबलात जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित असल्याने येथील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे। हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नेते तमनगौडा रवी पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो। रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षणासह अनेक विकास कामे आणि मजबूत जनसंपर्क यामुळे या भागात त्यांचे प्रभावी वर्चस्व आहे। दरम्यान भाजपकडून या मतदारसंघात आक्रमक तयारी सुरू असल्याची माहिती आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते संजय कुमार तेली यांच्या पत्नींना उमेदवारी देण्याचे नियोजन असल्याची जोरदार चर्चा आहे। संजय कुमार तेली हे आमदार पडळकर यांचे अत्यंत विश्वासू मानले जात असल्याने ही निवडणूक आमदार पडळकर स्वतः प्रतिष्ठेची करणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। त्यामुळे भाजपकडून संपूर्ण ताकद या मतदारसंघात पणाला लावली जाण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडूनही सर्वसाधारण महिला गटासाठी तमनगौडा रवी पाटील यांच्या पत्नींना उमेदवारी देण्याची चर्चा आहे। त्यांच्या पत्नीचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क असून सामाजिक उपक्रमामधून त्या नागरिकांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे। परिणामी या निवडणुकीत पत्नी विरुद्ध पत्नी असा थेट सामना रंगण्याची दाट शक्यता आहे। एकीकडे विकास कामांचा अनुभव व जनाधार तर दुसरीकडे आमदार पडळकरांची प्रतिष्ठा पणाला लावणारी भाजपची रणनीती या सर्व घटकांमुळे जाडर बोबलात सर्वसाधारण महिला जिल्हा परिषद मतदारसंघातील लढत जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेची ठरण्याचे संकेत मिळत आहेत। उमेदवारी अधिकृत जाहीर होताच या राजकीय रणधुमाळीला आणखी वेग येणार यात शंका नाही। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।